जेई मेन्स 2026चे जे ॲप्लिकेशन फॉर्म आहेत ते स्टार्ट झाले आहेत आणि भरपूर मुलं असे आहेत ज्यांनी 11वी 12वी फक्त CETवरती फोकस केले आहेत आणि त्यांना वाटतं की नाही मला जेईला खूप कमी पर्सेंटाईल मिळू शकतात. काही मुलं तरी उगाचच आपण प्रिपरेशनच नाही केले तर कशाला उगाच JEE मेन्सचा अटेम्प्ट द्यायचा या भीतीने ती फॉर्मच भरत नाहीत. मग सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे तर जेई मेन्सच्या आपल्या CETच्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये काय फायदे आहेत, त्याचा स्कोर कसा कन्सिडर केला जातो, कोणती कॉलेजेस जेई मेन्सच्या स्कोरवरती ॲडमिशन्स देतात आणि होतं असं की जेई मेन्सचा कोट्याचा खूप फायदा जो आहे ना CETच्या कॅप ॲडमिशन प्रोसेसमध्ये होतो. मग या जेई मेन्सच्या स्कोरचा फायदा आपल्याला कसा मिळू शकतो हे सगळं मी आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. पहिली गोष्ट म्हणजे काय, भलेही तुम्ही CETवरती फोकस करत असाल किंवा बोर्ड एक्झामवरती फोकस करत असाल, 11वी 12वी जेई मेन्सची प्रिपरेशन काहीच नाही केली असेल तरीसुद्धा जेई मेन्सच्या पहिल्या अटेम्प्टचा रजिस्ट्रेशन फॉर्म जो आहे किंवा ॲप्लिकेशन फॉर्म जो आहे ना तो नक्की भरा. कारण काय, याचा उपयोग तुम्हाला ॲज अ बॅकअप म्हणून CETच्या काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये नक्की होणार आहे. त्याचा पुढे जाऊन तुम्हाला उपयोग नक्की होणार आहे. भलेही CETमध्ये कितीही पर्सेंट असू द्यात परंतु कुठे ना कुठे जेई मेन्सचे पर्सेंटेज ॲज अ बॅकअप म्हणून तुम्ही यूज करू शकता. तर सगळ्यांना नमस्कार, मी संदीप मिलके. जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी व्हॉट्सॲप ग्रुपची लिंकसुद्धा दिलेली आहे, त्या ग्रुपला नक्की जॉईन करा. तर सुरुवात करूया आजच्या नवीन व्हिडिओला. तर आपले ज्यावेळी CETची कॅप ॲडमिशन प्रोसेस किंवा कॅप काउन्सिलिंग स्टार्ट होईल त्यावेळी महाराष्ट्रातली जी काही इंजिनिअरिंगची कॉलेजेस आहेत जी कॅप ॲडमिशन प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट करतात त्यांच्यापैकी जेई मेन्सला किती जागा भरल्या जातात. एक म्हणजे काय तर जेई मेन्सला अराउंड 15% म्हणजे 15% जागा ज्या आहेत ना ते जेई मेन्सच्या स्कोरमधून भरल्या जातात. उदाहरण सांगतो, एखादं कॉलेज कन्सिडर केलं तर PICT कॉलेज आहे. PICT कॉलेजच्या कम्प्युटर इंजिनिअरिंग ब्रँचमध्ये समजा 100चा इंटेक असेल तर त्या 100पैकी 15 जागा ज्या असणार आहेत त्या फक्त आणि फक्त जेई मेन्सच्या स्कोरवरती भरल्या जातात. असं प्रत्येक ब्रँचला होतं. त्यामुळे एक चांगली अपॉर्च्युनिटी काय असते, प्रत्येक कॉलेजच्या म्हणजे जवळपास कोणती कॉलेजेस ॲक्सेप्ट करतात ते मी पुढे सांगतो की जी काही इंजिनिअरिंग कॉलेजेस CETच्या कॅप प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट करतात त्याच्या प्रत्येक कॉलेजच्या प्रत्येक ब्रँचमध्ये 15% सीट्स या फक्त आणि फक्त जेई मेन्सच्या स्कोरवरून भरल्या जातात. ठीक आहे. आता त्याला ऑल इंडिया कोटासुद्धा बोलतात जो आपण CETच्या कॅप काउन्सिलिंगमध्ये येतो. आता कोणती कॉलेजेस जेईचा स्कोर ॲक्सेप्ट करतात, महाराष्ट्रातली सगळीच कॉलेजेस जेई मेन्सचा स्कोर ॲक्सेप्ट करत नाहीत. जी कॉलेजेस आपल्या कॅप ॲडमिशन प्रोसेस जी असते CETची ज्यावेळी एक्झाम एंड होते त्यावेळी प्रोसेसमध्ये जी महाराष्ट्रातली कॉलेजेस आहेत, उदाहरणार्थ टॉपमध्ये बघाल तर COEP येतं, त्यानंतर PICT येतं, SPIT येतं, कमिन्स कॉलेज येतं, वालचंद कॉलेज येतं, VIT, PCCOE, DY पाटील MIT ही जी कॉलेजेस आहेत म्हणजेच प्रायव्हेट ऑटोनॉमस कॉलेजेस जी आहेत ती सगळी कॉलेजेस जेई मेन्सचा स्कोर ॲक्सेप्ट करतात. कोणती कॉलेजेस जेई मेन्सचा स्कोर ॲक्सेप्ट करत नाहीत, जी काही गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत एक्सेप्ट COEP. ओके, जी काही गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत महाराष्ट्रामध्ये म्हणजे गव्हर्नमेंट कराड असेल, गव्हर्नमेंट संभाजीनगर असेल, गव्हर्नमेंट अवसारी असेल, गव्हर्नमेंट यवतमाळ असेल, गव्हर्नमेंट नागपूर असेल, ही सगळी गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजेस आणि मुंबईचं जे VJTI कॉलेज आहे ही कॉलेजेस जेई मेन्सचा स्कोर ॲक्सेप्ट करत नाहीत, फक्त त्यांना CETचा स्कोर लागतो. बाकी मोस्ट ऑफ दी कॉलेजेस जे आहेत ना त्यांच्यामध्ये तुमच्या जेई मेन्सचा स्कोरचा फायदा होणार आहे. ठीक आहे. आता एक गोष्ट म्हणजे काय तर जेई मेन्स 2026चा जो अटेम्प्ट आहे ना तो आता स्टार्ट झालेला आहे, म्हणजे त्याचे रजिस्ट्रेशन्स आहेत ना ते स्टार्ट झाले आहेत. मग आता तुम्हाला हे रजिस्ट्रेशन्समध्ये फॉर्म भरायला पाहिजे काय, एक म्हणजे काय तर लास्ट डेट जी आहे ॲप्लिकेशन फॉर्मची ती 27 नोव्हेंबर आहे. तोपर्यंत तुम्ही फॉर्म भरा, कारण का एकतर याचा फायदा नक्की तुमच्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये होऊ शकतो. ठीक आहे. आपली जी जेई मेन्सचा पहिला अटेम्प्ट आहे तो 27 ते 30 जानेवारीच्या दरम्यान होईल. मला वाटतं ओपन कॅटेगरीसाठी मेल कॅन्डिडेटसाठी 1000 रुपये ॲप्लिकेशन फी आहे आणि लेडीजसाठी 800 रुपये फी आहे आणि OBC EWSसाठी तीच 900 रुपये मेल कॅन्डिडेटसाठी फी आहे आणि फेमेलसाठी 800 रुपये इतकी फी आहे. त्यामुळे भले ही फी जास्त लागते, जेई मेन्समध्ये कमी पर्सेंटाईल येतील या भीतीपोटी थांबू नका. नक्की ॲप्लिकेशन फॉर्म भरून ठेवा. जेईच्या एक्झाममध्ये भले 20% पडू देत, अगं 30% पडू देत, त्याचा पुढे जाऊन नक्की तुम्हाला बेनिफिट होणार आहे. ठीक आहे. आता सगळ्यात महत्त्वाची आणि इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे काय तर या जेईच्या स्कोरचे बेनिफिट्स काय, एक म्हणजे काय तर तो ॲज अ बॅकअप ऑप्शन म्हणून तुम्ही यूज करू शकता. म्हणजे समजा एखाद्या मुलाला CETमध्ये 84% पर्सेंटाईल मिळाले असतील, ठीक आहे, आणि त्याच विद्यार्थ्याला जर जेई मेन्समध्ये अप्रॉक्सिमेटली 70% मिळाले असतील, ठीक आहे, आता ॲब्सोल्युटली त्याला जे ॲडमिशन प्रोसेसमध्ये जे
कॅटेगरीचे बेनिफिट्स वगैरे आहेत ते सगळे CETच्या स्कोरवरतीच मिळतात, JEE मेन्सला मिळत नाहीत. ठीक आहे. मात्र होतं असं की स्पॉट राऊंड असेल किंवा इन्स्टिट्यूट लेवल सीट असेल, कधी कधीचं वॅकन्सी क्रिएट होते. कशावरती? JEE मेन्सचे. आपलं ज्यावेळी ॲडमिशन प्रोसेस स्टार्ट असते त्याच वेळी ॲट द सेम टाईम NTA ची जी जोसा काउन्सिलिंग आहे आणि CSAT असते ती सुद्धा स्टार्ट होते. त्यामुळे भरपूर मुलं काय करतात, चांगली NIT IIIT जर मिळालं तिकडे शिफ्ट होतात. मग अशी मुलं इथली महाराष्ट्रातली कॉलेजेस सोडतात आणि IIIT किंवा NIT चूज करतात. मग अशा सिच्युएशनला तिथं वॅकन्सी क्रिएट होते आणि तिथं जी म्हणजे लोअर स्कोरची जी मुलं आहेत त्यांना तिथं ऑपॉर्च्युनिटी असते. हा बेनिफिट स्पॉटला खूप चांगल्या पद्धतीने मिळू शकतो. त्यामुळे नक्की ॲज अ बॅकअप म्हणून भलेही पर्सेंटेज किती येऊ द्यात, JEE मेन्सचा अटेम्प्ट तुम्हाला द्यायचा आहे. ठीक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे काय, टॉप कॉलेजेसमध्ये ना कधी कधी पर्सेंटेज कमी पर्सेंटेजवरती पण मिळून जातं. आता COEP असेल, VJTI, PICT, SPIT या कॉलेजेसची जर CSIT टेक ब्रँचेसचे कट ऑफ बघितले, सगळ्या कॉलेजेसचे कट ऑफ 99.50 प्लस आहेत. समजा तितकं पर्सेंटेज मिळालं नाही तर JEE मेन्सचा थोडाफार जरी स्कोर चांगला असेल तर ते तुम्हाला एक बेनिफिशियल होऊ शकतं. ठीक आहे. त्यामुळे JEE फक्त CETच्या स्कोरवरती डिपेंड राहू नका, JEE मेन्सचा स्कोरसुद्धा बॅकअप म्हणून यूज करा. दुसरी गोष्ट म्हणजे काय, तर समजा तुम्हाला JEEचा स्कोर तुम्हाला मिळाला तर अप्लाय कसं करायचं असतं. ज्यावेळी तुमची कॅप रजिस्ट्रेशन आणि कॅप ॲडमिशन प्रोसेस स्टार्ट होते, CETचा रिझल्ट डिक्लेअर झाल्यानंतर, त्यावेळी तुम्हाला फक्त त्या कॅप रजिस्ट्रेशन प्रोसेस वेळी JEE मेन्सचा जो स्कोर आहे तो एंटर करावा लागतो. ठीक आहे. आणि फक्त JEE मेन्सचं डॉक्युमेंट मार्कशीट लागतं, बाकी काही लागत नाही. ठीक आहे. एक गोष्ट आहे की जो JEEचा 15% कोटा आहे त्याच्यामध्ये कोणतंही रिझर्वेशन नाही आहे. म्हणजेच काय, आपण CETच्या ज्या 80% सीट्स असतात याच्यामध्ये सगळ्या कॅटेगरीचं बेनिफिट भेटतं. लाईक SC, ST, OBC, VJ, EWS, ओपन, CBC सगळे कॅटेगरीला रिझर्वेशन आहे. मात्र JEE मेन्सच्या 15% कोट्यामध्ये कोणतंही कॅटेगरी बेनिफिट भेटत नाही. म्हणजे तुम्हाला ॲज अ ओपन म्हणून कन्सिडर केला जातो. मात्र ज्यावेळी तुम्ही फी भरायला कॉलेजमध्ये जाता त्यावेळी फी भरताना मात्र तुम्हाला त्या कॅटेगरीचे बेनिफिट भेटतात. ठीक आहे. फक्त ॲडमिशन घेताना कट ऑफ क्रायटेरिया ओपन म्हणून कन्सिडर केला जातो JEE मेन्सच्या स्कोरवरती. ॲडमिशन घेताना फी मात्र तुमच्याच कॅटेगरीची भरावी लागते. ठीक आहे. आता एखादं उदाहरणात सांगतो, कट ऑफ मात्र JEE मेन्सचे टॉप कॉलेजेसचे ना खूप हाय असतात. उदाहरणार्थ PICT कॉलेजचं जर बघाल तर कम्प्युटर सायन्स आणि इंजिनिअरिंगचं 98.90% क्लोज झालेलं आहे. IT 98.66% क्लोज झाले. ECE 98.52ला, ENTC 97.95ला आणि AIDS जे आहे ते 98.79% क्लोज झाले. म्हणजे विचार करा, काही काही NITचे पण इतके कट ऑफ नाही, तितके टॉप कॉलेजेसचे कट ऑफ आहेत. त्यामुळे भरपूर मुलं असे असतात ना जे JEE मेन्स थ्रू इकडे COEP असेल, COEP असेल, PICT असेल या कॉलेजेसला प्रेफर करतात. ठीक आहे. आय होप तुम्हाला ही गोष्ट समजली असेल. लवकरात लवकर जे फॉर्म्स असेल ना ते भरून ठेवा आणि एक्झाम नक्की द्या. ॲज अ बॅकअप म्हणून तो JEEचा जो स्कोर आहे त्याचा तुम्ही युटिलाइज करू शकता. ठीक आहे. त्यामुळे नक्की फॉर्म फिलअप जो असेल तो करा आणि तुमचा अटेम्प्ट भलेही त्याची प्रिपरेशन काही असू द्यात, CETच्या प्रिपरेशनवरती जाऊन तरी एक्झाम दिली तरीसुद्धा चालेल. ठीक आहे. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे देखील मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आजचा हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो. धन्यवाद.